काय मंडळी, ओळखलं का? या सीझनचा पहिला पदार्थ म्हणजे काय बघा, मस्त असा आमरसातला शिरा. तर ही बघा आंब्याचा बॉक्स. आंबे तर इतकं महाग आहेत का नाही, काय सांगायचं खरं नाही. तर मास्तरासने म्हणलं होतं फक्त चौकशी करा, तर मास्तराने डायरेक्ट आंब्याचं बॉक्स घेऊनच आल्यात. तर एक आंबा कितीला पडला आहे बघा, 1500 रुपयेचं 15 आंबा आहेत, म्हणजे 100चा एक आंबा. तर म्हटलं आता एवढा महाग आंबा खावावा का ठेवावा. तर बघा मग आता म्हटलं पहिला पदार्थ काय करायचं, तर आज गुरुवार आहे आणि मस्त असा स्वामींच्यासाठी प्रसाद म्हणजेच आंब्याचा शिरा. तर बघा थोडासा रवा घातलेला आहे, तूप घातलं 1-2-3 चमचे. त्याच्यामध्ये रवा छान असा भाजून घेतला, त्याच्यामध्येच थोडंसं काजू बदामचे बारीक काप करून घातलेले आहेत बघा. आणि छान असं परतून घेऊन, जास्त करपू द्यायचा नाही बरं का आपल्याला, कारण रंग बदलला की काय खरं नाही. आणि नंतर त्याच्यामध्ये बघा साखर घातली, थोडंसं चवीसाठी मीठ टाकलं. कितीही प्रसादाचं असलं तरी मीठ टाकावंच लागतं, कारण मिठाशिवाय त्याला गोडवा येत नाही आणि उलट छान टेस्ट अशी येते. आणि हे बघा मग साखर घातली, अगदी थोडीशी साखर घातलेली आहे, कारण आपल्याला एक वाटी असा एका आंब्याचाच गर आहे बघा. मी 2 आंबे घेतले होते, तरीही एका आंब्याचाच गर हा 1 वाटी निघला आहे. आणि हे बघा नंतर दूध 1 वाटी छोटी टाकलेली आहे. आणि याच्यामध्ये वेलची काय घातलेली नाही बरं का. एवढा महाग आंबा आहे म्हणून म्हटलं बघूया वेलची न टाकता कशी आंब्याची टेस्ट लागते शिऱ्याला. तर एकच नंबर आंबा होता, महाग आहे तशा पद्धतीनं आंबा ही चवीलाच होता गोड, त्यात काय वादच नाही. तर ही बघा वाटीला मस्त असं तूप लावलं आणि सकाळी सकाळी मास्तरांच्यासाठी बघा प्लेट सजवली. असं मस्त वाटी घातलेली आहे आणि त्याच्यावरती काजू बदाम पेरलं थोडंसं, आणि जे आपल्या आंब्याचं बारीक असं काप करून ठेवलं होतं तेही घातलं चमच्यानं बघा. तर मग काय सकाळी सकाळी मास्तर खुश म्हणल्यावर मी बी खुश. तर बघा त्यांच्या पोटाची काळजी जरा घ्यायला लागते मला जास्त. खाणं तर तेवढं नाही बरं का मास्तरांचं, पण आपलं मला वाटते म्हणून आपलं काहीतर करत असते. तर हे बघा मस्त असा आंब्याचा शिरा कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. श्री स्वामी समर्थ सर्वांना.